नमस्कार, मी विनया. 11-11बद्दल मागच्या काही आठवड्यांपासून आणि दिवसांपासून सगळ्याच व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये बरंच काही सांगितलं जात होतं. तर 11-11 फायनली झालं. म्हणजे दुपारचे 11 वाजून 11 मिनिटं झाली, रात्रीचे 11 वाजून 11 मिनिटं झाली, 11 नोव्हेंबरची 11 तारीख झाली. ही काय पहिल्यांदाच आली आहे? नाही, ही प्रत्येक वर्षी येते. पण यावर्षी त्याचं इतकं सगळं प्रस्थ सांगितलं गेलं आहे, कदाचित थँक्स टू सोशल मीडिया, थँक्स टू अवेअरनेस. पण असो. आणि असं सांगितलं जातं की आजच्या दिवशी ज्या काही आपल्या इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आहेत, ज्या काही आपल्या विशेस आहेत, ड्रीम्स आहेत, त्या जर आपण लिहून काढल्या, त्या जर आपण सुपर पॉवरकडे म्हणजे युनिवर्सकडे, देवाकडे सांगितल्या, तर त्या पूर्ण होतात. आता हे किती खरं किती खोटं हे मानण्यावर आहे सगळाच. म्हणजे तुमची जर श्रद्धा असेल तर हे जरूर होईल, तुमची श्रद्धा नसेल तर नाही होणार. सिम्पल ॲज दॅट. तर बऱ्याच वर्षांपूर्वी मी जेव्हा जीवनविद्या मिशनमध्ये म्हणजे श्री सद्गुरू वामनराव पै यांच्या प्रवचनांना जायचे, तेव्हा तिथे एक प्रार्थना म्हटली जायची. त्या प्रार्थनेला तेव्हा विश्वप्रार्थना म्हणायचे. मागची बरेच वर्ष मी या सगळ्यापासून खूप लांब राहिले, पण ती प्रार्थना अजून माझ्या चांगली लक्षात आहे. तर आजच्या ह्या 11 या दिवशी मी ही एकच प्रार्थना करू इच्छिते. आणि ती फक्त माझ्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी, की हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, आणि तुझे गोड नाम आमच्या मुखात अखंड राहू दे. तथास्तु. हरि ओम. धन्यवाद.